लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुढची बातमी सविस्तर. अमरावतीमध्ये अयान अहमद नावाच्या पोरानं अनेक मुलींचं शोषण केलं आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा वाद गाजतोय. त्याच वादामध्ये आता भाजपच्या नवनीत राणांनी केलेला एक दावा वादात सापडलाय. राणांच्या दाव्याला सरकारच्याच नियुक्त आयोगानं खोटंही ठरवलं. पाहूयात. अमरावतीच्या परतवाड्यात आमच्या हिंदू मुलींचं लैंगिक शोषण झालं. हा भाजपच्या नवनीत राणांचा दावा वादात सापडलाय. भाजप सरकारच्याच अखत्यारीत येणाऱ्या अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात पीडित सर्व मुली मुस्लिम असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नवनीत राणा फक्त दंगली भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय. 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले. सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले. महिलांसोबत अत्याचार करायचा आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे. एकही महिला त्यांची नाही आहे. महिला कोणाची आहे? आमच्या. पुलिस का मेरे पास रिपोर्ट है. आप चाहे तो वहाँ के जो एसपी है विशाल आनंद, उन्होंने भी कल शाम में प्रेस कॉन्फ्रेंस लेके एकदम क्लियर कट बता दिए कि इसमें कोई भी हिंदू समाज की लड़की नहीं है. तो ये सब पूरे महाराष्ट्र में जो नवनीत राणा जी का जो झूठ है, जो इतनी बड़े अपने आप को जो बोलती है, जो सांसद भी पूर्व सांसद रह चुकी है, उनका जो झूठ है वो सारे लोगों के सामने आ गया है कि नवनीत राणा कितना झूठ बोलती है. नाशिकवर ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये आमची मुलींसोबत जे प्रकार घडलं त्याच्यावर बोला. आणि तुम्ही काय म्हणता? अचलपूरमध्ये लॅपटॉप बरामद होऊ द्या आणि मग तुमच्याशी बोलू. पहिले तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागा आणि मग माझी कंप्लेंट जिथे करायची आहे तिथे तुम्ही करू शकता. दरम्यान परतवाड्यात जो प्रकार घडला त्यातून हिंदू मुलींचा छळ झाल्याच्या आरोपांची सुरुवात भाजपच्याच नेत्यांनी केली. मात्र जेव्हा प्यारे खान यांनी पीडित मुली मुस्लिम असल्याचं सांगितलं, त्यानंतर यात पीडित मुली कोणत्या धर्माच्या आहेत हे बोलणं अयोग्य असल्याचं बावनकुळेंनी प्यारे खान यांना उद्देशून म्हटलंय. महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे. हिंदू महिलांची छेडछाड करून त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्याचं काम जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलंय. अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाणे कुणीही योग्य नाही. आणि कुणीही या ठिकाणी अशा प्रकारचे चौकशी चालू असताना कुणी असे स्टेटमेंट करू नये कोण कशात आहे आणि कोण कशात आहे, किंवा मुस्लिम मुली आहे किंवा हिंदू मुली आहे असं बोलणं योग्य नाही. परतवाड्यात हिंदू मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करणाऱ्या नवनीत राणा या भाजपच्या आहेत. पीडित सर्व मुली मुस्लिम असून राणा दंगे भडकवू पाहतायत असं म्हणणारे प्यारे खान भाजपनंच नेमलेल्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आता राणांनी प्यारे खान यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप सरकारकडे केली आहे. तर प्यारे खान यांनीही राणांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपीला पोलिसांचाच आशीर्वाद होता का असा सवालही उपस्थित होतोय. कारण एका व्हायरल व्हिडिओत आरोपी अयान अहमदचा वाढदिवस पोलिसांच्याच उपस्थितीत झालाय. त्यांच्याच देखत फटाकेही फोडण्यात आले. पोलिसांनी अयान अहमदला केकही भरवलाय. वाढदिवसावेळी API सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल मयूर गुरव आणि शुभम वर्मा हे अधिकारी असल्याचं निष्पन्न झालंय. निश्चितच ही निंदनीय बाब आहे. रात्री 12 वाजता, पण तेव्हा तो आरोपी नव्हता, परंतु 12 वाजता तुम्ही 10 वाजता दुकान बंद करता. स्थानिक प्रशासनाला म्हणतोय मी, पोलीस प्रशासनाला, 10 वाजता दुकान तुम्ही मेडिकल सारखे दुकान असो किंवा अजून कोणते दुकान सक्ती करता आणि हे रस्त्यावरती वाढदिवस साजरा करतात 12 वाजता. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी मिळालेले होते का? आणि परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं पत्र दिलं मी त्या बाबतीतलं, त्याच दिवशी त्यांच्या तडकाफडकी बदल्या मुख्यालयी करण्यात आल्या. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.